जय भीम। आज आपण चुनाभट्टी त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या केंद्रामध्ये इथे आलेलो आहोत आणि या संघाचे कुलगुरू असणारे, काही वर्षे चेअरमन असते असे आदरणीय धम्मचारी बोधिसेन यांचा आज इथे विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय अनेक संघटनांच्या वतीने त्यांचा अमृत महोत्सव वयाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा जो आज अमृत महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये या संघाचे धम्मसहाय्यक, धम्ममित्र, धम्मचारी आणि विविध उपासक उपासिका मोठ्या संख्येने त्यांचा आज इथे कार्यक्रम करण्यात आला। तरी या सेंटरचे चेअरमन आहेत ते आदरणीय आमचे चेअरमन साहेब हे आपले विचार व्यक्त करतील। प्रथम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की धम्मचारी बोधिसेन हे संघाच्या सानिध्यात 1980 सालापासून आलेले आहेत आणि आज तो पावत ते बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत। बंधू आणि भगिनींनो, बोधिसेनचा जो प्रचार करण्याची जी पद्धत आहे ते सामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन, घराघरात जाऊन, गोरगरिबांच्या घराघरात जाऊन धम्माचा प्रचार करत आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करत आहेत। बंधू आणि भगिनी, बोधिसेन हे फक्त मुंबईसाठी मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात, कोकण तसेच संपूर्ण भारतात आणि त्याचबरोबर बाहेरगावी म्हणजेच की इंग्लंड, तैवान, थायलंड, सिंगापूर या ठिकाणी जाऊनसुद्धा त्यांनी धम्माचा प्रचार उत्तम प्रकारे केलेला आहे आणि त्यांच्यामुळे धम्मप्रसारापुढे अनेक सहाय्यक, अनेक मित्रमंडळी, अनेक उपासक उपासिकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुखाचा लाभ झालेला आहे। बंधू आणि भगिनींनो, बोधिसेनबद्दल बोलायला गेलं तर एक अनन्यसाधारण असं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या त्यागाबद्दल विचार केला तर त्यांचा त्याग आज एकदम असीम त्याग आहे, त्या त्यागाला काय मर्यादाच नाही। त्यांनी आपलं कौटुंबिक जीवन बाजूला सोडून त्यांनी खऱ्या अर्थाने धम्मजीवनाची जी क्रांती आहे, ते बाबासाहेबांची धम्मक्रांती आहे, ते गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ संपूर्ण ही जी चळवळ आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात नेऊन ठेवलेली आहे। धन्यवाद। जय भीम। बोधिसेन हे वास्तवतः त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये येण्याच्या अगोदर वरळी येथील जपानी बुद्धविहार तिथून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली आणि तिथून ते संघाच्या प्रवाहात आल्यानंतर बनते संघरक्षित यांच्या संघामध्ये 1982 साली ते धम्ममित्र आहेत आणि 1983 साली धम्मचारी आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांनी की धम्मचारी बोधिसेन यांचं प्रवचन असेल, यांचं धम्मदेशना असेल, यांचं व्याख्यान असेल, हे अतिशय यमकात्मक आणि लोकांना मंत्रमुग्ध करणार आहे। आणि असे हे धम्मचारी यांची आताच अलीकडे जे साऊथ कोरियामधील HWPL या संस्थेच्या वतीने त्यांना निमंत्रित करण्यात आलेले, सर्व धर्मांची जी धर्म परिषद आहे त्याच्यामध्ये निमंत्रित करण्यात आले आणि खरंच ही फार मोठी त्यांची गरुड झेप आहे। तर त्याच्या संबंधाने आमचे धम्मचारी प्रसन्नजित त्यांच्याबद्दल 2 शब्द विचार व्यक्त करतात, परमसिद्धी विचार व्यक्त करतात। तर जय भीम सर्वांना। खरंच धम्मचारी बोधिसेनची एक महानता आहे। धम्मचारी बोधिसेन आता केवळ मुंबईपुरते, महाराष्ट्रापुरते, भारतापुरते नसून आता ते जगाचे झालेले आहेत। जसं बाबासाहेब आहेत, बुद्ध आहेत, हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो सॅक्रिफाईस केले आहे, त्याग केलेला आहे, समर्पण केलेलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून धम्मचारी बोधिसेननी हा त्याग केलेला आहे। त्यांनी घराकडे दुर्लक्ष केलं पण संघ आणि प्रचार प्रसाराकडे त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन आज अनेक लोकांना घडवलं आहे, अनेक लोकांचे संसार त्यांनी सुखाचे केलेले आहेत, अनेक लोक आज आनंद जीवन जगीत आहेत, अनेक लोक आज धम्म प्रचार प्रसार करत आहेत, अनेक सेंटर त्यांनी निर्माण केलेली आहेत। बनतेंनी त्यांना सांगितलं, जपानी बुद्ध विहारामध्ये त्यांना पाहिलं, त्यांना पाहता क्षमी त्यांची ॲक्टिव्हिटी, त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व बघून लागलीच धम्मचारी लोकमित्रांना सांगितलं, त्या भीमसेन जाधवला तू टिप, त्यांना तू कॅच कर आणि त्यांना तू घे। तो चांगला एक समर्पक धम्माचरण करणारा व्यक्ती आहे प्रचार प्रसार। आणि तिथपासून 1979ला धम्मचारी बोधिसेन संघाच्या संपर्कात आले। अगदी तिथपासून ते अविरत सेवा करीत आहेत आणि आज त्यांचा जो साऊथ कोरियामध्ये सन्मान होणार आहे ही त्यांची काय धम्माचरणाची अभिव्यक्ती आहे, हा त्यांचा एक गौरव आहे, हा त्यांची एक महानता आहे। आणि हे आम्ही आज ऐकलं तर मला खूप आम्ही खुशी झालो, आम्ही आनंदी झालो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की असे गुरु
असे मार्गदर्शक, असे कल्याण मित्र आम्हाला लाभले. त्यांच्या पुढच्या प्रवासाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि त्याने आता आज 75वा त्यांचा वाढदिवस अमृत महोत्सव केला. आम्ही त्यांचा सेंचुरी सेलिब्रेशन करण्याच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना सुखी समृद्ध आयुष्य लाभो आणि त्यांचं जीवन समृद्ध बनो, अशा प्रकारचे मी शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. आता धम्मचारीने सांगितल्याप्रमाणे हिऱ्याची खरी पारख जवारी करू शकतो. तुम्हाला बोलायचं आहे. आदरणीय धम्मचारी बोधिसेन यांनी औषध कंपनीची वरळीचे ग्लॅक्सो कंपनी, एक चांगला पगाराची कंपनी, तिथे त्यांनी धम्मासाठी आपली नोकरी सोडून दिलेली आहे. म्हणजे फार मोठा त्यांनी केलेला त्याग आहे. आणि या त्यागामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची सहचारीने, त्यांनी सुद्धा, त्यांच्या मुलींनी सुद्धा, 3 मुलींनी चांगल्या प्रकारे त्यांना साथ दिली. परंतु त्यांच्या मिसेसला थोडं आजारपण आल्यामुळं ती सुद्धा अखंडपणे सेवा करत असताना त्यांच्या मुलीला मी प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमच्या पप्पाचा जो आज अमृत महोत्सव साजरा झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी एवढंच सांगू शकते, मला आमच्या घरामध्ये एक गुरु म्हणजे मला दुसरे बाबासाहेब लाभलेले आहेत आमच्यासाठी, आणि एक बुद्ध पण ते लाभलेले आहेत आमच्यासाठी. आणि आम्हाला अभ्यासाची गरज नाही आहे, कारण हाच अभ्यास आमच्याकडनं आम्ही शिकतो त्यांच्याकडनं. आणि मला ही 2 व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि माझे बाबा म्हणजे आज जगभर एवढं मला आनंद होतोय की मला माझ्या अश्रू अनावर होत नाहीये. माझ्या बाबांसाठी मी आज खूप खूप आनंद आहे. मला नाही मी पुढे काय बोलू शकत. माझे बाबा, लव्ह यू बाबा. खरं वास्तवतः आदरणीय बोधिसेन यांचा अतिशय मोठा, घराकडे त्यांचं फार दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सतत माणूस सतत बाहेर असणारा, की आज इथे तर उद्या तिथे, फक्त भारतच नाही तर विदेशात सुद्धा त्यांचं भ्रमण आहे. आणि इतकं स्वतःला त्यांनी धम्मामध्ये झोकून दिलेलं आहे. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती धम्माला झोकून देते त्यावेळी निश्चितच घरावरती थोडं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे म्हणजे अन्याय अत्याचार होतच असतो. परंतु तो अन्याय अत्याचार म्हणता येणार नाही, ते सर्वस्व देऊन झोकून दिलेलं ते मोठं कार्य आहे. तो सुद्धा एक त्याग आहे. आणि त्या त्यागाचं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्यांचे मिसेस त्यांना थोडं व्यंगत्व आलं, परंतु तरीसुद्धा आदरणीय बोधिसेन कधीच खचले नाहीत. कारण मी ज्यावेळी त्यांना त्यांच्या मिसेसला दवाखान्यात बघायला गेलो तर बोधिसेन कधी निराश असे दिसले नाहीत. नेहमी सतत हसमुख असणारा माणूस आणि सतत दुसऱ्याला सुद्धा ती प्रेरणा देणार. म्हणजे दुःख किती जर असलं तर आपल्या अंतःकरणामध्ये ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याला मात्र हसमुखाने त्यांचं स्वागत करायचं. हे केवळ बुद्धत्व ज्याला कळलेलं आहे, बुद्ध ज्यांना कळलं आहे, ज्यांना त्रिरत्न कळलेलं आहे, तीच व्यक्ती इतकं म्हणजे समर्पणपणे दुसऱ्या व्यक्तीशी आनंदाने संवाद साधू शकते. ही त्यांची खऱ्या अर्थाने फार मोठी किमया आहे. तर मी आजचा जो त्यांचा अमृत महोत्सव आहे, या अमृत महोत्सवाचा जो आजचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जो त्यांनी केलेला त्याग आहे, त्या त्यागाला समर्पित करून मी आदरणीय बोधिसेन यांना आजच्या त्यांच्या अमृत महोत्सवासंबंधित त्यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम. मगाच म्हटल्याप्रमाणे हे तुम्ही एवढी समाजाने मला मैत्री दिली. सगळ्या क्षेत्रातील लोक तिथे हजर होते, धार्मिक क्षेत्रातील लोक हजर होते, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातील. एक माणुसकी हा जो काही वृत्त आहे की धम्माचा प्रचार प्रसार करणं म्हणजे मानवतेचा विकास करणं आहे. आणि हे तत्त्व मी अंगीकारलं. जपानी बुद्धविहारात गेलो, तिथे फुजी गुरुजी ज्यांनी सेंचुरी शतक जगले, त्यांचा मला ब्लेसिंग मिळाला. वरीलच्या एज धम्मानंद महाबोधी सोसायटीचे सिनियर भिक्षू आणि भंते संघटनाचे मित्र परेलला गेलो, तिथून मला सुद्धा प्रेरणा मिळाली. बिग बी बुद्ध, बाबासाहेब आणि भंते या तिघांचा माझ्यामध्ये समावेश आहे. बुद्धामुळे, बाबासाहेबांच्यामुळे आणि भंते संघरक्षितामुळे आज मी थोडा जिवंत आहे. मी अंदर की बात सांगे, मी पण आजारी आहे, अनेक विकार आहे, पण जो टिकून जो राहिलेलो आहे की लोकमित्रांनी मला 30 वर्षापूर्वी योगा शिकवला. 108 त्यावेळी आम्ही पडत होतो साष्टांग प्रणव. आता ते आपण 10 का 20 सुद्धा पडू शकत नाही, 108 वेळा. आणि त्यामुळे कठीणातली कठीण काम करण्याची सोय. आणि तेच जरी गेले पिकून, मी जरी गेलो थकून,
तरी माझे दुसरे कल्याण मित्र सुबुतीने मला काय शिकवलं? चिकून. एक दुसऱ्या प्रकारचा चायनीज योगा आहे आणि त्यामुळे 15-20 प्रकार योगाचे आहेत, पण मी मात्र डेली प्रॅक्टिस करतो, डेली सराव करतो आणि त्यामुळे मी काही लठ्ठमठ्ठ नाही आहे. मी माझ्या दृष्टीने फिट आहे. मी दुसऱ्यांची सेवा करतो, पण अजून काय मला हॉस्पिटलात मी काय गेलो नाही. हां, तर हे पुण्यकर्म आहे, हे सत्कर्म आहे. सतत थोरा मोठ्यांच्या संपर्कात राहून मला जो काय आनंद मिळतोय आणि आज त्या आनंदाला तुम्ही सर्वांनी पोचपावते दिली. सर्व प्रकारची इथे लोक आहेत की ज्यांना आम्ही लहानापासून मोठ्यापासून ओळखतो असे सिद्धार्थ डॉक्टर चंदन शिवे यांना विद्यार्थी असताना मी त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये बघितलेलं. हां, त्यांचा सारखा मनुष्य वरिष्ठ येतो, 2 शब्द बोलतो, सगळे अधिकारी आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, खरोखर मला आता नवजीवन प्राप्त झालेलं आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये म्हटलेलं आहे, आज माझा नवा जन्म होतो आहे. मी आय फॉरगेट 75. हां, आज मला तरुण असल्यासारखं वाटतंय आणि काहीतरी मरण्या अगोदर अधिक चांगलं करून दाखवावं अशी माझ्यामध्ये जिद्द, उमेद निर्माण झालेली आहे. नमो बुद्धाय. जय. मावशी यांचं फार मोठं योगदान आहे, तर त्यांचं पहिल्यांदा एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतोय. बोधिसेन यांना सगळेच दान देतात, परंतु मी दान खास आमच्या मावशींना देतो. आणि एकंदरीत आजचा जो बोधिसेन यांचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला, थोडक्यामध्ये आपण विचार मांडा. कार्यक्रम कसा वाटला? मी येणार नव्हती पण आले. मग म्हणला कसा कार्यक्रम आहे तो, ठीक आहे. आता त्याला साथ दिली, सगळं काय केलं, मलाही आनंद आहे त्याचा. आणि लोकमित्र संघर्ष यांनाही भेटले पाहिलं आणि त्यांना भेटली वरीच्या मैदानामध्ये. हां, लोकमित्रांनी मला विचारलं की ब्रह्मचारी व्हायला पाहिजे का, संघामध्ये पाहिजे का, तुम्हाला नोकरी पाहिजे. मी म्हणलं तुमच्यावर आहे, संघात काम करू द्या ना, तो नोकरी करू द्या, कुठचाही दोन्ही केलं तरी मला चालेल, मला काय वाटणार नाही. पण थोडं कुटुंबाकडे लक्ष द्या. का आपली मुलं 4 मुलं आहेत तर सगळं लक्ष एवढं मुलं त्यांना. आणि माझे दीर वगैरे सगळे होते, त्यांनाही सांभाळलं, सगळ्यांना सांभाळलं आणि ह्यांना साथ दिली. जाऊ दे म्हटलं. माझ्या वडिलांना विचारलं मी, बाबा हे संघाचे काम करतात चालेल का? बाय चांगला आहे, नम्माचं काम करतात चांगलं आहे ते, जाऊ दे त्यांना पाठिंबा दे जरा तू. म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही येत जा माझ्याकडे माझ्या मुलांना बघायला. बस तेव्हा मग मी यांना साथ दिली. जाऊ तुम्ही लांब जावा, कुठं जाऊ, जपानला गेले, इंग्लंडला गेले. मी जीवा दगड दिवस काढले पोराचं बा. आज कसं वाटलं? आज मला खूप बरं वाटलं, आनंद झाला मला. आपण पहिल्या मावशीने आज खऱ्या अर्थाने बोधिसेन यांचा अमृत महोत्सव अतिशय खुशी असा परिवार आहे आणि एक आनंदाचा क्षण की या क्षणामध्ये 75 वर्ष त्यांची ही म्हणजे चळवळीसाठी तशी फारच कमी आमच्या दृष्टीने वाटतात. कारण त्यांच्याकडून अजून धम्माला गतिमान करणारं अनेक कार्य घडो आणि त्यांची शताब्दी साजरी हो आणि त्या शताब्दीला स्वागत करण्याचं, या लेख लिहिण्याचं, या आणखीन त्यांचा परिचय समाजाला करण्याचं भाग्य आम्हाला लाभो हीच मी आजच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि या संपूर्ण परिवाराचा, बोधिसेन यांच्या सर्व परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.